हॅलो, नमस्कार सखींनो. उज्ज्वलाच किचन कट्ट्यामध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत. हे बघा, आज आपण हा पदार्थ बनवणार आहोत. हे फार छान असा आपण दोडक्याच्या ठेचा केलेला आहे. एकदम टेस्टी असा अप्रतिम चवीचा असा ठेचा होतो. भाकरी बरोबर किंवा चपाती बरोबर तुम्ही खाऊ शकता. आणि तुम्हाला जर दोडक्याच्या ठेच्याची रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. सबस्क्राईब केलं म्हणजे पहिलं नोटिफिकेशन तुम्हाला येईल, म्हणजे नवनवीन रेसिपी तुम्हाला रोज पाहायला मिळतील. तर बघा हे कसं बनवलं, त्यासाठी पुढे पूर्ण व्हिडिओ पहा. आज बघा छान अशी आपण रेसिपी करणार आहोत. दोडक्याचा ठेचा करणार आहोत. याआधी पण मी ही रेसिपी टाकलेली आहे. आता ही थोडीशी वेगळी आहे, एकदम छान अशी. तर आता बघा आपण हे दोडके ना स्वच्छ असे धुवून घेतलेले आहेत. तर हे सर्व दोडक्याचे ना आपण शिरा काढून घेणार आहोत. पहिले हे दोन्ही साईडचं काढून टाकायचं आणि मग त्याच्या अशा शिरा काढून घेऊ आपण. सर्व दोडक्याच्या शिराची पण खूप छान चटणी होते. शिराची चटणीची रेसिपी सुद्धा मी आपल्या चॅनलवर टाकलेली आहे. खूप छान लागते. ह्या पद्धतीने तुम्ही नक्की करून पहा. शिरा काय होतात, पटकन शिजत नाहीये, त्यामुळे शिरा काढून टाकायच्या. सर्व दोडक्याचे ना मी शिरा अशाच काढून घेते. तर हे आपण दोडक्याच्या शिरा काढून घेतलाय. आता छान असं आपण आहे ना दोडका असं मोठा मोठा फोल्ड करून घेऊया. एकदम टेस्टी असा आपला हा दोडक्याचा ठेचा तयार होतो. भाकरी बरोबर खाऊ शकता, चपाती बरोबर खाऊ शकता, किंवा तोंडी लावण्यासाठी सुद्धा खूप छान असं आपली हे ठेचा तयार होणार आहे. चिरून झालेला आहे आणि त्यासाठी मी पहा एक अर्धा टोमॅटो चिरून घेतलेला आहे, कांदा चिरून घेतलेला आहे, हिरवी मिरची आणि लसूण जरा जास्त घातला ना तर खूप छान टेस्ट लागते. तर आता हे बाजूला ठेवूया आणि आपण दोडका आता ठेचून घेऊ. तर हे पहा मी आता खलबत्ता घेतलेला आहे, त्याच्यामध्ये आपण ह्या फोडी घालून घेऊया आणि थोडा थोडा घालून अर्धा घालते, अर्धा नंतर घालूया आणि छान असा ठेचून घ्यायचा आहे. ठेचून घेतला ना तर छान टेस्ट लागते. खूप एकदम बारीक पण नाही करायचं आपल्याला. तर हे पहा ह्या पद्धतीने आपण ठेचून घेणार आहोत. आता मी हा काढून घेते. आता उरलेल्या फोडी घालून पण मी ठेचून घेते. आता तर हे पहा छान असा दोडक्याचा ठेचा आपण करून घेतलेला आहे. आता हिरवी मिरची आणि लसूण हे पण ठेचून घ्यायचे आपल्याला. तोपर्यंत कढई गरम करण्यासाठी ठेवते. हिरवी मिरची आणि लसूण पण ठेचून झालेला आहे बघा छान असं. आणि त्याच्यामध्ये ना आता कांदा घालायचा. बघा हे थोडंसं वेगळं आहे. कांदा पण थोडासा असा ठेचून घ्यायचा आहे, जास्त नाही बारीक असा हे करायचं, थोडासा असा ठेचून घ्यायचा आहे. असा कांदा ठेचून घेतला ना खूप छान टेस्ट येते. तुम्ही नक्की करून पहा हा ठेचा. झालेला आहे कांदा पण आपला ठेचून. तर हे पहा आपली कढई गरम झालेली आहे. आता त्यात तेल घालून घेऊया. चमचा तेल घातलेला आहे.
तेल आपलं गरम झालेलं आहे. त्यात मोहरी घालायची आणि जिरं घालायचे. छान असं आपल्याला तडतडू द्यायचे. बघा छान असं तडतडायला लागलेलं आहे. आता आपण कांदा, लसूण आणि हिरवी मिरची ठेचून घेतली ते घालू. छान असं परतून घ्यायचं आता कांद्याचा कच्चेपणा जाईपर्यंत. हे पहा आता कांदा पण झालेला आहे. आता त्याच्यामध्ये ना थोडीशी आपण हळद घालूया. चवीनुसार मीठ घालायचे. आता आपण लाल तिखट वगैरे घालणार नाहीये कारण आपण हिरवी मिरची घातलेली आहे. त्यात टोमॅटो घालून घेऊ. एखादा मिनिटभर आपण टोमॅटोचा परतून घेऊया. हे पाहता ठेचलेला दोडका घालून घेऊ. छान असं मिक्स करून घेऊया. बघा कलरफुल दिसतंय मस्त असा. चवीला पण तितकाच भन्नाट लागतो. गरम गरम भाकरी बरोबर तो एकदम छान लागतो. त्याच्यावर आपण झाकण ठेवून देऊ. शिजवून घेऊया मंद गॅसवर. तर हे पहा मी 2 मिनिटांनी झाकण काढले. याला पाणी सुटतं. पाणी घालायची अजिबात गरज नाही. आणि कवळा दोडका जर असेल ना तर अजून पटकन शिजतो. तर याच्यावर आपण भरपूर अशी कोथिंबीर घालून घेऊया. अजून 2-3 मिनिटं तरी लागतील शिजण्यासाठी. त्याच्यात आपण 2 चमचे शेंगदाण्याचा कूट घालू. मोठा मोठा असा घालायचा आहे आणि भाजलेला शेंगदाण्याचा कूट घालायचा आहे. आता पुन्हा मिक्स करून घेऊ. आता 2-3 मिनिटं शिजवून देऊया. तर हे पहा आपण आता दोडका झालाय का बघूया. छान असं मस्त झालेलं आहे. शिजलेलं आहे व्यवस्थित. आपला दोडक्याची ठेच्याची रेसिपी तयार.